This is a project of IoT-based monitoring of distribution transformer. In this, we measure the parameters of transformer like voltage, current, temperature, and level. Transformer is very important in power system. Usually, distribution transformer is used for step-down purpose. There are three parts. One is the input, second is the output, and third is the processing. This is a voltage sensor, this is a current sensor, this is ultrasonic level sensor, this is a temperature sensor. There are four input devices are connected to the Arduino Nano. Arduino Nano is a processing unit. This is Node MCU. Node MCU हा वायफायशी कनेक्टेड आहे फोनला. LCD डिस्प्लेवर डाटा शो करता, जे पॅरामीटर्स आपण मेजर करू ते LCD डिस्प्लेवर शो करता. हे रेक्टिफायर सर्किट आहे, ते AC to DC कन्वर्ट करतं, कारण व्होल्टेज सेन्सर आणि करंट सेन्सरला DC व्होल्टेज लागतं. सो ते रेक्टिफायर सर्किट DC व्होल्टेज प्रोव्हाइड करतं. दिस इज अ लोड, दिस इज अ डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, दिस इज अ स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. नोड MCU वायफायशी कनेक्टेड असतं फोनला. आणि लोड आपण का लावला आहे, कारण विदाऊट लोड आपण करंट मेजर करू शकत नाही. So why it is important to use? So in rural areas, we check a transformer by humans, sometimes insufficient manpower. So overcome these drawbacks, we develop this IoT based monitoring transformer system. सो डे टू डे लाईफमध्ये खूप असे ट्रान्सफॉर्मर जे फॉल्टी असतात ते आढळतात. सो ह्या गोष्टी ओव्हरकम करण्यासाठी आपण ही सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. सो जर का फॉल्ट होणार असेल, लॉस होणार असेल, तर ही सिस्टीम आधीच डिटेक्ट करते की ट्रान्सफॉर्मरमध्ये हा फॉल्ट किंवा हा लॉस होणार आहे. सो ह्यामुळे आपण ट्रान्सफॉर्मरची लाईफसुद्धा एक्सटेंड करू शकतो. आणि ह्या सिस्टीममुळे रिलायबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटीसुद्धा इन्क्रीज होते. आणि ही सिस्टीम वापरण्याचे ॲडव्हान्टेजेस आहे की ह्याची लो मेंटेनन्स कॉस्ट आहे आणि ओव्हर करंट आणि ओव्हर टेम्परेचर होण्यापासूनही आपण ओव्हर करंट आणि ओव्हर टेम्परेचर पण अवॉइड करू शकतो. त्यामुळे आपण ही सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. लेट अस सी हाऊ दिस सिस्टीम विल ऑपरेट. सो इन दिस सिस्टीम here show the parameter of voltage, current, temperature and level. So this parameter also show on LED display. So here we already added some water. So water level is here detected 70, voltage is 7 volt and current is 2 ampere and temperature is 51 degrees Celsius.